नागपुरातनं चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेवरून मनसे आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली आहे। चंद्रपुरामध्ये भाजप आणि ठाकरे गटानं युती करत 1.25 वर्षांसाठी आपला महापौर बसवला। यावरून आता मनसेकडून ठाकरे गटावर आरोप केले जात आहेत। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना 1 कोटी रुपये दिल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय। संदीप देशपांडेंच्या आरोपांवरून आता चंद्रपूर ते मुंबई अशी जोरदार टीका सुरू झाली आहे। चंद्रपूरचा विषय हा चंद्रपूर पुरता, त्यामुळे आमच्या पक्षात कोणी दोष देऊ नये असं संजय राऊत म्हणाले। शिवाय आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का असा सवाल करत राऊतांनीही देशपांडेंवर टीका केली आहे। त्यावर उत्तर देताना चंद्रपुरातील डील राऊतांना माहीत होतं असं देशपांडे म्हणाले। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या बागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? मुळात असं झालं आहे, सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पनासुद्धा नव्हती। त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालं, सुपर प्रवक्ते काय करतात, आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले। आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधीसुद्धा माहीत होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। मग एवढी आगपाखड संजय राऊतांची काय? आता करायचं काय? आता शेवट जे आपण बोललो त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची।